हॅलो, आज धनत्रयोदशी आणि आज लोक धनाची पूजा करतात आणि इथेच चुकतात. कारण विष्णू पुराणानुसार असं सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी जेव्हा समुद्रमंथन चालू होतं त्या टायमिंगला एक देव प्रगट झाले आणि ते देवाचं नाव होतं धन्वंतरी, म्हणजे जगातले सगळ्यात पहिले डॉक्टर. आणि आजच्या दिवशी बरेचसे डॉक्टर जे आहेत ते भगवान धन्वंतरीची पूजा करतात, का तर आपल्या आरोग्यासाठी, आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी. जर आपण धनत्रयोदशीला पण धनधान्याची पूजा करतो आणि लक्ष्मीपूजनला पण सेम करतो, तर त्यामध्ये काहीच वेगळं नाही आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनला आपण धनधान्याची पूजा करावी आणि धनत्रयोदशीच्या आपण आपल्या आरोग्याची पूजा करावी, आपलं आरोग्य आपण सांभाळावं. तर ही छोटीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला धनत्रयोदशीची देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सगळीकडे दिवाळीचा फराळ चालू आहे बनवण्याचा, त्यामुळे मग म्हणलं चला आपणही काहीतरी बनवावं. त्यामुळे साधा आणि सिंपल अशी रेसिपी घेतलेली आहे, हे चितळेचे गुलाबजामुन. याच्यामध्ये काय स्पेशल आहे माहिती आहे का, की याच्यामध्ये आपण सगळं रेडीमेड येतं, आपल्याला जास्त डोकं लावायची गरज पडत नाही आणि एकदम टेस्टी असे जामून तयार होतात. एकदम असं म्हणजे विधी वगैरे सगळी त्याच्यावर तुम्हाला मिळून जाते. त्याच्यावर इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये सगळी दिलेली आहे. असं छानसं दुधामध्ये किंवा मग याच्यामध्ये तुम्ही कणिक मळून भिजवून घेऊ शकता आणि छान तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवून घेऊ शकता. म्हणजे स्वतःचं डोकं लढवायचं काम नाही आहे तुम्हाला. तर त्यानंतर मग एक ब्लाऊजही शिवायचं होतं, तेही शिवलं. जसं तसं पटकन द्यायचं होतं, त्यामुळे मग ते ब्लाऊज शिवून झालं. त्यानंतर आम्ही गावात म्हणजे माझ्या सासरी जायला निघालो. सासरी जाताना ना तिकडे कसं छान अशी मोठी नदी लागते आम्हाला. म्हणजे माझं सासर जे आहे त्याच्याशी बाजूलाच ही नदी आहे. आणि म्हणजे काही पावलं छान करावं गेलं तरी मग येता येता तिथं मला फुलं दिसली, ती फुलंही घेतली. आणि रात्री मग आपला यमदीप जे बनवला तो बनवला आणि यमाचं स्मरण केलं की आमच्या कुटुंबामध्ये अपघाती मृत्यू येऊ नयेत यासाठी मी यमदेवाची उपासना केली. आणि त्यानंतर असं संपवलं आजचा दिवस.